सो हे टू फॅमिली, वेलकम बॅक टू मानस नेरकर व्लॉग्स. मित्रांनो, रात्री वाटलं होतं की पाऊस येणार आहे, बट रात्री काय पाऊस आला नाही, कारण मस्त हवा सुटली होती गार अशी. आणि काल काय कूलरची गरज पडली नाही, कारण वातावरण एकदम मस्त थंडगार होतं बाहेरचं. तर आता सकाळ झाली आणि सकाळचं पण मस्त एकदम क्लायमेट आहे. म्हणजे जास्त हे ऊन वाटतंय, लाईक हे ऊन आहे, बट हे जास्त इफेक्ट करत नाही आपल्यावरती. हवा मस्त सुटली कारण. आणि हे बघा फूल किती छान दिसतंय. आणि जे सीड्या ज्या आहेत तुम्ही ते इग्नोर करा, बिकॉज आम्ही लावलं आहे की कबूतर यायला नाही पाहिजे. इथे नाही, इथे कबूतर येऊन बसता. आणि आम्हाला कोणीतरी सांगितलं की सीड्या ठेवल्याने सीड्याचं रिफ्लेक्शन असतं, हे जे असतं रिफ्लेक्शन, ह्याच्याने कबूतर येत नाही. बट तरी स्टील येत आहे कबूतर. आणि इथे आम्ही अजून इथे दोन ठेवला, बट हे काही कामाचं नाही आहे. कारण हे बघा, ते कबूतर ना इथे बसता आणि इथे बसून नाही सगळं इथे माती वगैरे होते, सगळं घाण होतं इथे कबूतरमुळे. तर काही नवीन उपाय असेल तुमच्याकडे काही जबरदस्त असा काहीतरी द्या यार, तशाने कबूतर येणार नाही. कारण हीच खिडकी नाही तर हॉलची पण गॅलरी आणि ही पण इकडची पण खिडकी, सगळीकडे कबूतर येत आहे. तर आता इतकं म्हणजे हिवाळ्यामध्ये नव्हता कबुतरांचा त्रास, बट उन्हाळ्यामध्ये ना खूप त्रास आहे कबुतरांचा. कंटिन्यू दुपारी पण येतात, दुपारी झोप लागत नाही राव मला. मी इथे झोपलेलो असतो आणि कबूतर मस्त ओरडता इथे. तर काही नाही. तर आता मस्त वातावरण आहे आजचा काही प्लॅन तर नाही कुठे बाहेर वगैरे जायचा, बट संध्याकाळी मित्रांचा प्लॅन ठरतो की कुठे जाऊया. आणि मला आहे ना भरपूर मित्र विचारता किंवा माझे स्ट्रेंजर्स सबस्क्रायबर जे असतील ते विचारता की ना आम्हाला ब्लॉगिंग स्टार्ट करायची, पण काही भीती मनात की असं लोक हसतील किंवा काही म्हणजे अशी भीती आहे त्यांना. तर हे बघा बॉस, स्टार्ट करायचंय ना तर आपण फक्त आपलं ऐकायचं असतं की आपल्याला काय वाटतं की आपण काय करावं. तर मग बाकीच्या लोकांचा विचार म्हणजे सगळ्यांचा विचार सोडून द्यावा की लोक हसणं काम आहे. आणि ते तुम्हाला सांगतो मी, एक गोष्ट डोक्यात ठेवून घ्या की लोक आज हसतील, पण उद्या उठून तुम्ही जेव्हा सक्सेस घ्याल तेव्हा तेच लोक तुमच्याकडे येतील, म्हणतील की एक फोटो बॉस, एक फोटो, किंवा मला व्हिडिओमध्ये घेऊन घ्या असे म्हणतील. आणि देव म्हणजे दुसरं म्हणजे देवाला मानायचं. कारण देव फक्त हे बघतो की या पोराची मेहनत आणि आपल्यावर ठेवलेला विश्वास, बाकी काहीच नाही बॉस. फक्त एवढंच आहे, आपण त्या काबिल बनून जायचं की आपल्याला म्हणजे भेटलंच पाहिजे, देवाने दिलंच पाहिजे, आपण त्या काबिल बनून जायचं. आय थिंक आजसाठी इतकं ज्ञान खूप झालं. स्किन केअर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन समर सीझन. म्हणून मी ना फेस पॅक वगैरे लावत असतो फेसला. आणि हा तर एकदम भारी आहे, त्याने डेड स्किन आणि बरा ग्लो पण येतो. तर आता मी हे सगळं तुम्हाला लावून भेटतो. मी तुम्हाला हे ग्लो चेक करा एकदा, एकदम मस्त वाटतं, एकदम स्मूथ झाली आहे. आणि मी डोळे कावर बारीक करतोय कारण गॅलरीमध्ये आलोय, ऊन आहे बाहेर कडक, उन्हाकडे बघता पण येत नाहीये. तर एकदम फ्रेश वाटतं आणि एकदम भारी वाटतंय. तर आता जेवण वगैरे करतो. आणि फायनली सकाळपासून तुम्हाला बोलत होतं पाऊस आलाच आहे. सी, हे बघा, नाशिकचा आमचा पहिला पाऊस. वा यार वा, काय क्लायमेट, एक नंबर क्लायमेट. फर्स्ट पाऊस आहे आपला नाशिकचा. आणि सकाळची हवा सुटली होती, मला माहिती होतं पाऊस येणार आहे. आणि फायनली पाऊस आलाय. हे बघा, पूर्ण रस्ता वगैरे ओला झालाय. तर नमस्कार मित्रांनो, दुपारी मस्त झोपलो होतो आणि आता जस्ट उठलोय, फ्रेश वगैरे झालो. 7:15 वाजले. आणि आमचा मित्रांचा प्लॅन झालाय. हा प्लॅन जो आहे 3 ते 4 वेळा कॅन्सल झालेला होता, बट आता परत प्लॅन झालाय की CCMच्या इथे ना द्वारकाधीश थाळी आहे, तर ती थाळी खायला जायचंय. आणि त्या थाळीचं असं आहे की तिथे ना आंब्याचा रस अनलिमिटेड आहे थाळीमध्ये. तर आम्हाला सगळ्यांना आंब्याचा रस खूप आवडतो, तर मस्त खायला चाललोय. तर चला, आता मी फ्रेश झालोय, रेडी झालोय, आता लगेच आपण मित्राकडे जाऊया. तर आम्ही पोहोचलो आता द्वारकाधीश थाळीला. आणि शौर्य, मोहित, चला आता मध्ये जाऊया. आता आम्ही आलोय मध्ये आणि आता अजून तर आम्हाला वाढलं नाहीये, पण आता सुरू करतील. मोहित पण व्हिडिओ घेतो इथे. असलं हॉटेल आहे, भारी हॉटेल आहे, मधले ॲम्बियन्स पण छान आहे ना. तुम्हाला थाळी हळूहळू भरेल, ते वाढतील, तुम्हाला दाखवतो आम्ही. एकदम बस तुला नाही वाटत? बस बस आपण घ्यायची ना ब्लॉग मध्ये. शौर्य फुल तयारी करतोय. घड्याळ वगैरे काढून घे शौर्य, तुला पद्धतशीर.
ये सूखा है वो भैया, इसका अच्छा घी है क्या? ओके ओके। अरे वाह वाह वाह, हो गया इतना? ओके चलो फिर आप रेडी हो जा आप। तर पूर्ण थाळी आली आहे, ही थाळी आहे बघा, बटाट्याची भाजी, पनीरची भाजी, ही छोले, आमरस आहे, ही वरण आहे, कढी आहे, रोटला, आज पापड, भेंडीची भाजी, चटणी हे वेगळं आहे, एवढी भाजी आता आम्ही खा। भैया रस जल्दी दिलाओ यार, हम बहुत खतरनाक है। अरे बस सुरू माझी 8वी वाटी आहे, तुझी किती रे? 10वी। मोहितची 10वी वाटी आहे आणि या काय फुसका 6वी वाटी आहे। 1 नंबरला मोहित, 2 नंबरला मी। किती वाटी आपली? ही आपली 12वी। आमची आता ही 12वी वाटी आहे। एक नंबर। ही 13वी वाटी आहे। दोनों भाई दोनों तबाई। हा काही नाही, हा संपलाय। तर आमच्या 14 वाट्या झाल्या होत्या आंब्याच्या रस्त्या आणि आम्हाला 15 करायची होती। दादाला म्हटलं 1 वाटी घेऊन या म्हटलं। हा टार्गेट नाही रे, 20 नाही निघू शकत। आणि ते बोलले आणि म्हणे की आंब्याचा रस संपलाय, बनवतोय म्हणे, 5 मिनिटं थांबा। तर आता आम्ही थांबलोय। आम्हाला हसू येतं की आमचं रस संपला, आम्हाला माहिती आहे। आमच्या मागे शौर्य पण 10 वाट्या पिऊन गेला। तर आम्ही आलो, जेवण करून बाहेर आलो आणि इथे पाऊस सुरू झालाय जबरदस्त आहे बघा, फुल जबरदस्त पाऊस। आणि आमची गाडी इथे लावलेली आहे, आता घरी कसं जाऊ समजत नाही, मोहित तिथं उभा आहे। जबरदस्त पाऊस सुरू झालाय आणि हवा सुटली आहे, तर आता बघू कसं जातो घरी।